हाती येते ती म्हणजे ठाणे शहरात पुन्हा एकदा अतिक्रमण विरोधी पथकातल्या एका अधिकाऱ्यावर हल्ला झालाय। ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यावर फेरीवाल्यानं हल्ला केल्याची माहिती आहे आणि त्यातली काही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। या फेरीवाल्यांचा हल्ला अतिक्रमण हटवणाऱ्या काही अधिकाऱ्यांवर करण्यात आला। काशीनाथ राठोड नावाचे हे अधिकारी आहेत, यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये काशीनाथ राठोड हे जखमी झाले आहेत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, जेमतेम दीड महिन्यापूर्वीचं प्रकरण असेल, ठाण्यात महिला अधिकाऱ्यावर हल्ला झाला आणि थेट हाताची बोटं कापण्यापर्यंत स्थिती झाली होती। आता पुन्हा एक हल्ला, काय चाललंय ठाण्यात? म्हणजे खरं हाच प्रश्न ठाणेकरांना पडतो की नेमकं ठाण्यात सुरू आहे तरी काय। आता जो हल्ला झाला आहे त्या प्रकरणी एक थोडीशी माहिती येतो, जी माहिती नुकतीच आपल्याला आत्ता मिळालेली आहे। जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। काल या प्रकरणी गुन्हा दाखल करायला गेलेले काशीनाथ राठोड आणि त्यांचे जे इतर सहकारी होते त्यावेळी पोलिसांनी नकार दिला। पोलिसांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला स्पॉटवर बोलवलं पाहिजे होतं, मग आम्ही ज्यावेळी तिथे येऊ त्यानंतर पंचनामा करून आम्ही गुन्हा दाखल करू, तुम्ही थेट पोलीस स्टेशनमध्ये आलाय त्यामुळे गुन्हा काही बनत नाही, अशा पद्धतीचं उत्तर आणि अशा पद्धतीची वागणूक पोलिसांकडून अधिकाऱ्यांना मिळाली। आता मुद्दा आहे की या नेमका हल्ला जो आहे कसा झाला, तर याच्यामध्ये जे काशीनाथ राठोड आहेत ते किरकोळ जखमी झालेत असं म्हटलं जातंय। त्यांना आता जेव्हा पोलिसमध्ये जबाब देतील त्यावेळी स्पष्ट होईल की नेमकं त्यांना किती लागलेलं आहे। हल्ला असा होता की चितळसर भागामध्ये ज्यावेळी अतिक्रमणावरती कारवाई करायला गेले होते, आपण जर फोटोमध्ये पाहिलं तर हरिभाऊ फुले नावाचे एक गृहस्थ आहेत, हे फेरीवाले आहेत, यांच्यावरती कारवाई करायला गेले होते। त्यावेळी बाजूला त्या ठिकाणी नारळ कापणाऱ्याचा चाकू होता, तो चाकू घेऊन थेट हे जे हरिभाऊ फुले जे आहेत हे काशीनाथ राठोड नावाच्या कर्मचाऱ्यावरती धावून गेले आणि सुदैवानं तिथे उपस्थित असलेले कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांनी त्या हरिभाऊ फुले यांना पकडलं, त्यामुळे त्यांच्यावरचा हल्ला जो आहे तो वाचला। पण याच वेळी हरिभाऊ फुले म्हणजे आपल्याला ही माहिती जी आहे ते ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील, त्याच पद्धतीनं जे काशीनाथ राठोड यांनी ही माहिती दिलेली आहे की ते हरिभाऊ फुले नावाचे फेरीवाले जे आहेत हे म्हणत होते की आता एकाची बोटं कापलेली आहेत, तुझी आता मुंडकी छाटतो। म्हणजे अशा पद्धतीनं राग अनावर होऊन हरिभाऊ फुले यांनी हे कृत्य केलेलं आहे, कारण त्यांच्या गाडीवरती ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी जे ते कारवाई करायला गेले होते। पण खरंच हा दुर्दैव प्रकार आहे की अधिकाऱ्यावरती कर्मचाऱ्यांवरती अशा पद्धतीनं फेरीवाल्यांनी हल्ला करणं। मुळात हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होतो की या फेरीवाल्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त आहे किंवा नेमका कोणाचा वरदहस्त आहे की हे अधिकाऱ्यांवरती इतकी मोठी घटना घडून इतका त्याचा बागुलबुवा होऊन देखील या फेरीवाल्यांचा जो मुजरपणा आहे तो कुठे कमी होत नाहीये। मग नेमकं यांच्या डोक्यावरती कोणाचा हात आहे ज्यामुळे सगळे फेरीवाले जे आहेत हे अशा पद्धतीनं कृत्य करतायत। हे खरं तर म्हणजे पोलिसांनी, अजित, याच्या ठाणे पोलिसांनी सुद्धा अशा प्रकारे भूमिका घेणं की तुम्ही थेट आमच्याकडे कसे आलात, हे म्हणजे एखाद्या ठिकाणी जर का चोरी झाली किंवा एखाद्या ठिकाणी आणखीन एखादा वाईट प्रसंग एखाद्या महिलेच्या संदर्भात दुर्दैवानं घडला तर त्यांना पण पोलीस असंच विचारणार का की तुम्ही पोलीस स्टेशनला कसे आलात, आम्हाला आधी स्पॉटवर बोलवायचं होतं। ठाणे पोलिसांची भूमिका सुद्धा काहीशी संतापजनक आहे आणि ती योग्य नाही। तुर्तास धन्यवाद अजित, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। पाहूयात ठाणे पोलीस, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्यात काय कठोर भूमिका घेतात ते। ठाण्यामध्ये काही दिवसांपूर्वीच महिला अधिकारी कल्पिता पिंगळे यांच्यावर भाजी विक्रेत्यांनी हल्ला केला होता, त्यांची बोटं छाटली होती। तर ठाण्यात पुन्हा एकदा एका अधिकाऱ्यावर हा हल्ला झाला। काशीनाथ राठोड असं या अधिकाऱ्याचं नाव आहे। आपण ही दोन्ही दृश्य पाहतो आहोत। ठाण्यात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या उपनगरात सुद्धा फेरीवाले बसतात, सर्रास बसतात। यात काही फेरीवाले आणि पालिका अधिकारी यांच्यामध्ये साटलोटं असल्याचाही आरोप होतो। पण जेव्हा अधिकारी अतिक्रमण हटवण्यासाठी जातात किंवा या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी जातात तेव्हाच या अधिकाऱ्यांवर उलटा हल्ला केला जातो। ठाणे महापालिकेचे महापौर आणि नगरसेवकांनी आणि प्रशासनानं सुद्धा या संदर्भात आता ठोस भूमिका घेण्याची गरज आहे। यासोबत बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर काही खास। पॅरिस